नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। नमस्कार मित्रांनो, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यापासून अगदी काही अंतरावर असलेल्या आहेर वडगाव या गावामध्ये। आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं, ज्यावेळेस बीड मध्ये इशारा सभा झाली आणि इशारा सभेनंतर त्यांनी आवाहन केलं की मुंबईकडे चला, तर आपण प्रत्यक्ष चांदा ते बांधा, वाडी वस्ती तांड्यावर आणि ग्रामीण भागातील अगदी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्येक समाज बांधवाची मुलाखत घेत आहोत की त्यांची तयारी कशी आहे। चला तर आपण प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टवर बघून घेऊया। राम 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 पाटील, राम राम। काय करायला लागले आता? शेतीचं उरकायचं ना। बर 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 काय नाव तुमचं? कापले गजानन आहेर वडगाव। बरं, आता काय काय तयारी केली? इथं शेतीला पाणी दिलं म्हणजे 20 तारखेला जायचंय जानेवारीला जरांगे पाटलाच्या सभेला निघले? हा, सभेला सगळं काम उरकून। मग आता शेतामध्ये काय काय आहे? ऊस आहे, मिरची, लसूण आहे। मग आता याची काळजी कशी करणार? काळजी काय, सगळं एकदा करून गेल्यावर काय नाही, काय गरज नाही काळजी करायची, काय नाही। आणि मग सोबत काय काय घेणार? आम्ही आमचे सगळे शेतकरी बांधव, ट्रॅक्टर, सगळं आम्ही साहित्य घेतलेलंच आहे। फक्त हे काम थोडं पाण्याचं राहिलेलं आहे, पाण्याचं तेवढं देऊन आम्हाला जायचंय। आता हा ऊस तुमचाच आहे का? काय आमचंच आहे ना। बरं, हो, हे संध्याकाळी का बी पाणी देतो आम्ही, काय तसं काहीच नाही आम्हाला। मग आता झोपायला काय अडचण आली रात्रीची? झोपायला काय नाही, जिथं जातो तिथं आमचं संसारच आहे। बरं सगळं संगच घेऊन चाललो दादा, आणायचे ना आरक्षण। बर 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 मग आता रावट्या टाकावं लागत्या रस्त्याने, थंडी पण फार आहे। थंडीची काय ना, शेतकऱ्याला काय गरज आहे थंडीची, काय नाही। अरे गणेश, पाणी मोड, मग पाणी मोड। हा, आता गणेश कोण तुमचा? तो आमचा पुतणे आहे ना। बरं, सगळी तयारीच आहे, तयारीला लागले सगळे? तयारी। आता उसाला त्यांच्याकडून पाणी देऊन मग आता 20 जानेवारीची पूर्ण तयारी चालू केली तुम्ही? जेवण पेवण सगळं घेऊन चाललो आम्ही, सरपंच फेरपण सगळं। बर 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 पाहिलं मित्रांनो। बरं, आता जे जरांगे पाटलांची सभा झाली बीड मध्ये आणि इशारा सभा, तुम्ही गेलते? हा, गेलतोच ना सर। मग आता तुम्ही मुंबईला जायचं कसं ठरवलंय? गावातून नवीन जी तरुण पिढी आहे ते नियोजन चालू आहे मुलांचं, की गावातून ट्रॅक्टर, ट्रक, जसं जसं नियोजन लागेल। आता ह्या शेतीसाठी ह्याचं नियोजन काय करून निघाल? आता हे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की शेतीतले काम उरकून घ्या, त्यात हे शेतीतले पाणी द्यायचं काम ते सगळं उरकून घेणार आहेत आम्ही 20 जानेवारी पर्यंत, म्हणजे 20 तारखेला तर आम्ही रेडीच निघायला। मग आता जाण्यासाठी आपल्याला रस्त्याने थंडी पण आहे, मग पांघरायचं काही घेतलंय का? हा, रग, चटई, जे जे आपल्याला खायला जे लागणार आहे साहित्य, जेवढं आपल्याला बॅग मध्ये घेता येईल, शेंगा, पापड्या, जेवढे असे आपल्याला 4 दिवस 5 दिवस 8 दिवस जेवढं पाटला सोबत तिथं राहता येईल, जेवढे दिवस पाटील जेवढे आदेश तिथं देते की आपल्याला जेवढ्या दिवस तिथं आंदोलन करायचंय ते उपोषण तिथं राहणार आहेत। जसे छत्रपती शिवाजी महाराज खिंड लढवायला त्यांच्यासोबत मावळे टिकून राहत होते, तसं आम्ही पण मावळे त्यांच्यासोबत टिकूनच राहणार आहेत ना। त्या हिशोबाने जसं नियोजन लागन त्या हिशोबाने आम्ही तिथं हे करणार, त्यांच्यासोबत साथ देणार सगळे टोटल थोरात सोमनाथ। बरं, आता तुम्ही मुंबईला निघालात? हा सर। मग काय काय घेऊन निघालात? सर, सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एक मराठा आहे मी, आणि मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि त्यांना जो लढा उभा केलाय, मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय, त्या लढ्याला मी त्यांच्या संपूर्ण पाठिंबा देतो। आणि ते आमचं मागणी एकच आहे, आम्हाला आरक्षण हे भेटायला पाहिजे। नाव तुमचं? दिनकर शिंदे, आहेर वडगाव, गाव आहेर वडगाव आहे। बरं, आता बीड मध्ये जरांगे पाटलांची जी सभा झाली, इशारा सभा, तर त्यामध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित होते, तुम्ही पण होतात का तिथे? हा, होतो ना, लाखोच्या संख्येने नाही, कोटीच्या संख्येने मराठा समाज तिथे उपस्थित होता। आणि बरं, आता मुंबईला जायची तुमची जी तयारी ती कशी? आमची तयारी आहेर वडगाव रात्री दौंडी देत होतो आम्ही, हमेशा अशीच तयारी करा किंवा दारे धरा जायचे म्हणून तयारी पूर्ण केलेली आहे आम्ही, आणि निघायची तयारी आम्ही। नमस्कार, तुमचं नाव काय? शिंदे अण्णा। नमस्कार। बरं,
आता जी मुंबईला निघण्याचं आवाहन केलेले जरांगे पाटलांनी 20 तारखेला जायचंय, तर मग त्याबद्दल तुम्ही तुमची तयारी कशी केली? फुल तयारी केली सर. म्हणजे आता गावातून सगळ्यांनी सोबत तरुणांनी आता दौंडी हे म्हटले की दौंडी दिली जाते, मग आता सकाळ आपले शेतीचे काम सगळे उरकले का? उरकाले चालू. बरं बोललेलंय की मुंबईची वारी 20 जानेवारी, मग त्याबद्दल तुमची काय काय तयारी आहे? फुल तयारी आहे, पण तशी तर जायची वेळ येणार नाही. शिंदे साहेब बोलले तर शिंदे साहेबांनी शिवाजी महाराजांच्या समोरासमोर जाऊन शपथ घेतली. ठाम विश्वास आहे शिंदे साहेब हेच माणूस आम्हाला आरक्षण देईल आणि देऊ शकते. बाजीराव कापले. बरं आता मुंबईला जायची तयारी झाली? होय, आता मुंबईला जायची तयारी झाली 20 तारखेला. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचंच नाही एक मराठा अशी आमची तयारी झालेली आहे. भरपूर लोकसंख्येने निघणार आहेत आम्ही. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मच्छिंद्र भगवान शिंदे, गाव? आयरोड गाव. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अक्षय घाडगे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? उत्तम सोनाजी घाडगे, आयरोड गाव. तुमचं नाव? श्रीराम शिंदे, आयरोड गाव. नमस्कार. काय नाव तुमचं? अक्षय घाडगे. बरं आता मुंबईला जायचं ठरलेलं आहे, मग तुमची काय काय तयारी? आमची टोटल तयारी, आमच्या गावातून एक ट्रॅक्टर, ट्रक, ॲम्ब्युलन्स अशा बरेच गाड्या काढणार. बरं आता तुमच्याकडे काही म्हशी पण आहेत, त्याच्या मग त्या गोठ्यांच्या संदर्भामध्ये काही व्यवस्था करावं लागेल तुम्हाला. शेतीचे काय काय कामं राहिले तुमचे? शेतीचं पाणी हे सर्व दारे हे धरले, आताच पाणी दिलंय, त्याच्यामुळे शेतीचे काम उरकून घेतलेत आम्ही. आता फक्त जायच्या तयारीला आहे. आता 20 जानेवारीची तुम्ही तयारी करताय, हा. मग आता काही गाड्या केलेल्या आहेत तुम्ही, त्या गाड्याचं काही नियोजन चालू आहे का? नियोजन काय आहे त्याचं? डिझेलचा ह्याचा खर्च सर्व समाज मिळून करणार आहोत. म्हणजे संपूर्ण समाज मिळून हा खर्च करतोय. हा. मग आता दर मुक्काम करत तुम्हाला टप्पे पाडावे लागतील ना, हा. कारण तुम्ही आता आंतरवली सराटीला जाणार का बीड मार्गे जाणार? आम्ही आपल्या पाडळशिंगीच्या तिथून जाणार. बरोबर, म्हणजे इथून तुम्ही पाडळशिंगीला, तिकडून आंतरवालीतून मनोज जरांगे पाटील यांचा निघालेला पायी व आंदोलनाची दिशा म्हणा त्यात तुम्ही सामील होणार मुंबईच्या दिशेने पाडळशिंगी पासून. मग आता तुम्ही रस्त्याने चालत असताना तुमच्या ज्या सुविधा आहेत, काही ठिकाणी तुम्हाला झोपायची वेळ पडेल कारण थंडीचे दिवस आहेत, मग तुम्ही काय काय सोबत घेताय? आम्ही हातराय पांघरण सर्व साहित्य सोबत घेणार आहोत. वाटल्यास रोडवर पण झोपण्याची आमची तयारी आहे. बरं आतापर्यंत मराठा समाजाचे जागतिक रेकॉर्ड झालेले की 58हून अधिक मोर्चे लाखोच्या संख्येनं निघाले. मनोज जरांगे पाटील यांनी करोडोमध्ये तो आकडा नेला आणि जागतिक रेकॉर्ड झालं. आणि आजही त्यांची प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील लाखोच्या सभा चालू आहेत. सर्व युवक तरुणांनी जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहून आपल्या मुंबईला त्यांच्या पाठी सोबत जायची तयारी ठेवावी. मग युवकांना काय संदेश देतात? कारण जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की हे आंदोलन तुम्हाला पेरणार नाही आणि झेपणार. युवक सोबत आल्याशी हे होत नाही, असं त्यासाठी युवकांनी सर्वांनी यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार हा. आहात. तर मुंबईमध्ये गेल्यानंतर, आता याच्या अगोदर तुम्ही मुंबईला बऱ्याच वेळेस गेला असताल, पण आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आणि समाजाला आरक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून तिथं तुम्ही 2 दिवस थांबणार आहेत का आरक्षण मिळेपर्यंत थांबणार? आम्ही आरक्षण मिळेपर्यंत थांबणार आहोत. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमची तिथं राहण्याची तयारी आहे सर्व समाजाची. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.